नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजची सर्वात मोठी आणि जगाला हादरवणारी बातमी. मिडल ईस्टमध्ये अचानक बदललेली परिस्थिती, इराणचा मोठा निर्णय आणि त्या निर्णयाचा भारताला कशा पद्धतीने किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती होणारा थेट परिणाम. होर्मुझची समुद्रधुनी बंद होण्याचा धोका आणि त्यानंतर भारतासाठी तयार झालेलं 14,000 कोटीचा आर्थिक टाइम बॉम्ब. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेली संयुक्त कारवाई, त्यानंतर होणारे परिणाम. मध्य पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचलेला आहे, कारण याच पार्श्वभूमीवरती इराणने जगाला सर्वात मोठा इशारा दिला आहे आणि तो म्हणजे होर्मुझची समुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय. ही फक्त एक समुद्री वाट नाही, तर जगाची आर्थिक शिर आहे असं म्हणायला हरकत नाही. जगातील जवळपास 20% तेल आणि मोठ्या प्रमाणात गॅस याच मार्गाने जगभर पोहोचतो. भारतासाठी ही बातमी धोक्याची घंटा आहे, कारण भारत आपल्या गरजेच्या 80% जास्त कच्च्या तेलासाठी परदेशावरती अवलंबून आहे आणि त्या तेलाचा मोठा भाग मध्य पूर्वेतून येतो आणि त्याच मार्गाने येतो. त्यामुळे भारतासाठी ही धोक्याची घंटा मानली जाते. जर होर्मुझचा मार्ग बंद झाला तर भारतात इंधन टंचाई निर्माण होऊ शकते, वाहतूक महाग होऊ शकते, उद्योग महाग होतील आणि शेवटी सामान्य माणसाच्या खिशावरती थेट परिणाम होऊ शकतो. तज्ञांच्या मते भारताला हजारो कोटीचा फटका बसू शकतो. काही अंदाजानुसार हा तोटा थेट 14,000 कोटीपर्यंत जाऊ शकतो किंवा त्यापेक्षाही जास्त. होर्मुझची समुद्रधुनी इतकी महत्वाची का आहे? ही समुद्रधुनी पार्शियन आखात आणि हिंदी महासागर यांना जोडणारा अत्यंत अरुंद समुद्री मार्ग आहे. काही ठिकाणी याची रुंदी फक्त 30 ते 33 किलोमीटर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच मार्गाने सौदी अरेबिया, इराक, कुवेत आणि युएईला हेच मार्ग आहे. आता यामध्ये कतार पण आहे, कतारला पण हाच मार्ग आहे. या देशाची तेल जगभरात जाते आणि त्यासाठी प्रामुख्याने हाच मार्ग आहे. कतार तर आपला गॅस जवळपास पूर्णपणे याच मार्गाने पाठवतो. हा मार्ग बंद झाला तर जगभरात तेलाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि या अहवालानुसार, या अंदाजानुसार इराणने या भागात हजारो क्षेपणास्त्रे तैनात केली असल्याची माहिती आहे. म्हणजे कुठंतरी पुन्हा इराण युद्धाला सुरुवात करते, प्रतिहल्ला करते की काय, आणि पुढं याचं आर्थिक महायुद्धामध्ये रूपांतर होते की काय, अशी भीती आता जगाला आहे. आणि इराणने लहान पल्ल्याची मिसाईल, मोठ्या पल्ल्याच्या मिसाईल, समुद्र हालचालीची तयारी, जहाजावरती हल्ला, तेल टँकर रोखणे, समुद्र नाकेबंदी, त्या भागामध्ये ह्या सर्व गोष्टीची तयारी केल्याची माहिती आता समोर येते. ही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही, कारण तयारी केलीही असू शकते. लष्करी विश्लेषकांच्या मते जर युद्ध वाढलं तर हा मार्ग महिने बंद राहू शकतो आणि याचा परिणाम फक्त मध्य पूर्वावरती नाही तर संपूर्ण जगावरती होऊ शकतो आणि संपूर्ण जगाला याचा परिणाम जाणवू शकतो. यामध्ये प्रामुख्याने तेलाचे दर गगनाला भिडतील, महागाई वाढेल, याचा मुख्यत्व शेअर बाजार वरती इफेक्ट होऊ शकतो. शेअर बाजार कोसळू शकतात, जागतिक मंदी येऊ शकते. अनेक अर्थतज्ञ म्हणत आहेत होर्मुझ बंद म्हणजे आर्थिक भूकंपच होईल. भारत सध्या सावध भूमिका घेताना दिसते. भारताचे परराष्ट्र मंत्री संवाद आणि शांततेचा मार्ग स्वीकारण्यावरती सध्या तरी भर देत आहेत.
भारत या संघर्षात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न पूर्णपणे करत आहे. कारण युद्ध वाढले तर याचा सर्वात फटका थेट भारताला होणार आहे. यामध्ये ऊर्जा आयात करणाऱ्या देशांना सगळ्यात जास्त फटका बसेल अशी शक्यता वर्तवली जात असली तरी भारत या ऊर्जा आयात करणाऱ्या देशामध्ये अग्रस्थानी आहे. जर हा तणाव वाढला तर पेट्रोल महाग होईल, डिझेल महाग होईल, गॅस महाग होईल, भाजी महाग होईल, म्हणजे एकंदरीत सर्वच गोष्टीवरती याचा परिणाम जाणवेल आणि त्यासोबत प्रवास करणं हेही कठीण होईल. या सर्व गोष्टी महाग होतील. सामान्य व्यक्तीला घर चालवणे कठीण होऊ शकते. जर इराणने मनावरती घेतलं आणि युद्ध जर वाढलं तर ह्या सर्व गोष्टीचा थेट परिणाम सामान्य जनतेला करावा लागू शकतो. आता हे तुमच्या खिशावरती होणारा हल्ला आहे असे म्हणायला हरकत नाही, का तर मिडल ईस्ट मधील परिस्थिती आता सध्या तरी अत्यंत गंभीर आहे. होर्मुझची समुद्रधुनी आणि इराणचा इशारा जगासाठी सध्या तरी मोठा धोका ठरू शकते. यावरती आपलं काय मत आहे आपण ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.